सह्याद्रीच्या या पर्वतरांगा खास करून पावसाळ्यामध्ये आपणाला आकर्षित करत असतात. या पावसामध्ये दिसणारा हा निसर्ग एकदम आल्हाददायक असतो. असाच आल्हाददायक निसर्ग सर्व निसर्गप्रेमींना दाखवण्याकरता रत्नदुर्ग माउंटेनियर्स या संस्थेने यावर्षीचा पहिला पावसाळी ट्रेक किल्ले भैरवगड असा नियोजित केला होता. या भैरवगडच्या पायथ्याशी जाण्याकरिता रत्नागिरी ते संगमेश्वर, संगमेश्वर ते आसुर्डे व आसुर्डे ते पातेगाव असा वाहनाने प्रवास करावा लागतो. याच्या पायथ्याशी थोडा वॉर्मअप करून पाते या गावातून सिमेंटच्या पाकाडीवरून व पायऱ्यांवरून या ट्रेकची सुरुवात होते. निसर्गाच्या या कुशीतून चालत असताना आपल्याला निसर्गच जणू वरती बोलवत आहे याची प्रचिती सातत्याने येत असते. अशाच पाकाडीवरून चालत चालत आपण या किल्ल्याच्या पठारावर, या डोंगराच्या पठारावर कधी पोहोचतो हे समजत देखील नाही. अशा पठारावर पोचल्यावर निसर्गाचे एक अद्भुत दर्शन सर्वांनाच प्रकर्षाने जाणवते. अशा पठारावर ग्रुप समवेत आपण दंगामस्ती करावी तितकी थोडीच असते. तरुणाईला तर या पठारावर प्रामुख्याने एक उधाणच आलेले असते. इथला नजारा व इथले वातावरण हे प्रकर्षाने तसेच असते. काहीच मंडळींना तर इथे ध्यानस्थच बसून राहावे असे मनापासून वाटत असते. या डोंगरदरीमध्ये धुक्याच्या छायेखाली हा भैरवगड पूर्णपणे झाकून गेला होता. कितीही शोधले असता तो सापडेनासा झाला होता. या पठारावर जास्ती वेळ न काढता आम्ही सर्वजण पुढच्या रस्त्याला लागलो. पुढचा रस्ता हा जंगलातून जाणारा व प्रचंड खडतर असा होता. या पठारावरून दिसणाऱ्या भैरवगडाच्या व भैरवगड मंदिराच्या व्हीमध्ये जाण्याकरिता आम्हाला 1 तास तरी लागणार होता. या व्हीच्या पलीकडे जाऊन आपण पोहोचतो ते भैरवगड मंदिरामध्ये. या सुंदर निसर्गाच्या छायेतून आपल्याला जो या गडावरती एक व्ही शेप दिसतो, तो व्ही शेप म्हणजे एका बाजूला असणारा भैरवगड व एका बाजूला असणारे भैरव देवाचे मंदिर. या दोन डोंगरांचा मिळून इथे एक व्ही झालेला जाणवतो. हा व्ही पार करून आम्ही भैरवगड मंदिरापाशी पोचलो. वरून दिसणारा निसर्ग तर अजूनच आल्हाददायक होता. भैरवगड मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढील तयारीला लागलो. श्रेयस आणि सिद्धार्थ व त्यांच्या सोबतीने अमिषाने सुंदर अशी खिचडी बनवायचा बेत आखला होता. कसलाही वेळ न दवडता या मंडळीने रुचकर अशी खिचडी तयार केली व वरती तूप पसरून त्यांनी सगळ्यांना या खिचडीचा आस्वादही दिला. सोबत स्नेहभोजन घेऊन
असलेलं सर्व काम आटपून आम्ही पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाच्या सूचना देण्यासाठी सर्व मंडळींसोबत मंदिरापाशी जमलो. मंदिरामध्ये सर्व मंडळींना उतरतीच्या वेळी काय होऊ शकते याच्या सूचना देऊन या गडाला टाटा करून आम्ही सगळेजण या गडावरून परतीच्या प्रवासाला लागलो. काही वेळातच आम्हाला पुन्हा एकदा त्या खडतर रस्त्यावरती यावे लागले. या दगडांवरती जमलेल्या शेवाळ्यामधून पाय घसरणार तर नाहीत ना याची भीती सर्वांनाच वाटत होती. चढाईच्या वेळी झालेली थोडी दमछाक पाहता उतरताना पाय अजूनच जास्ती सावधगिरीने पडत होते. कोणीही घसरू नये यासाठी प्रत्येकजण एकमेकाची खबरदारी घेत सावकाश सावकाश पावले टाकत व थोडा थोडा निसर्ग अनुभवत कधी गडाच्या पायथ्याशी पोचलो हे समजले देखील नाही. तिथे देखील थोडी दंगामस्ती करून थोडे खेळ खेळून आम्ही तिथे एक जरा वेळ काढून शेवटी परतीच्या प्रवासात निघालो.